हा काय म्हणत होतो आपण, इफ द हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, आपण स्टेटमेंट काय म्हणणार मग बघा की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal heights is equal to the ratio of their corresponding bases. म्हणून आपण या ठिकाणी स्टेटमेंट आपण इथे लिहिणार बघा काय, प्रॉपर्टी. आपण त्याला काय म्हणणार मग, याच्यावरून आपल्याला ही प्रॉपर्टी काय मिळते, आपल्याला प्रॉपर्टी आपल्याला काय मिळते बघा की प्रॉपर्टी काय, प्रॉपर्टी मिळते की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal bases, triangles with equal bases ना, bases equal आहेत, with equal bases is equal to the ratio of their corresponding, हा शब्द इथे महत्वाचा आहे. इथे काय येतोय तो शब्द करस्पॉन्डिंग, म्हणजे त्याच्या संगत असलेली, म्हणजे त्याच्या बरोबर असलेली. थोडक्यात करस्पॉन्डिंग कोणाबरोबर, पायाबरोबर, म्हणजे बेस. करस्पॉन्डिंग हाइट्स काय, बेसेस. बघा मग याच्यावरून आपल्याला काय प्रॉपर्टी मिळाली, हे जे आपण घेतलं याच्यावरून की द रेशो ऑफ द टू ट्रायंगल्स ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ काय आहे, काय इक्वल होतं, विथ इक्वल हाइट, विथ इक्वल हाइट की बेसेस. दोन्ही ठिकाणी शब्द बेसेस कसा येईल, इक्वल हाइट्स हा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स, म्हणजे दोन ट्रायंगलची जेव्हा हाइट इक्वल असेल तेव्हा त्यांचा एरियाचा जो रेशो असतो तो कशावर असतो, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे काय थोडक्यात बघा की एक साध्या वाक्यात मी काय सांगते बघा की समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे, थोडक्यात लक्षात घ्या, त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय, गुणोत्तरात, थोडक्यात प्रमाणात असतात. हे स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स, हाइट इक्वल असेल तर त्यांचं एरियाचं जे गुणोत्तर रेशो आहे तो रेशो कशावर असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेस एवढा असतो. ही झाली प्रॉपर्टी 1, कंडिशन 1. ओके, प्रॉपर्टी 1 झाली कंडिशन 1. नाव कंडिशन 2, त्याच्यावरून प्रॉपर्टी 2 मिळेल. कंडिशन 2. बघा पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय इक्वल होतं, दोन्ही ट्रायंगल्सचं काय इक्वल घेतलं आपण, हाइट इक्वल होते. ओके, आता सेकंड प्रॉपर्टीमध्ये साहजिकच काय असणार आहे, इफ द
bases, if the bases, बघा या ठिकाणी पुस्तकात बघा कंडिशन 2 काय दिसते कंडिशन 2, if the bases of both triangles are equal, if the bases of both triangles are equal, if the bases of both triangles are equal, ओके, then म्हणजे काय की दोन त्रिकोणांचे काय समान असतील, काय इक्वल असतील, बेस पाया समान असतील. तर पाया समान असतील. आता आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल काढायचा आहे बघा. ट्रायंगल, तो ट्रायंगल असा काढायचा की त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आले पाहिजेत आणि ज्याचा याला नाव देऊया आपण, समजा सी असं नाव देऊया, ए बी आणि सी. ओके, ए बी सी हा ट्रायंगल आहे. आता याची करस्पॉन्डिंग हाईट ही असेल, याला आपण इथे नाव देऊया डी. त्याच्यानंतर ही त्याची झाली हाईट. ओके, याला आपण म्हणू मग H1. नंतर इथे एक ट्रायंगल आहे आणि तो इथे आपण पी नाव देऊया आणि तो या ठिकाणी इथे पी नाव दिलं, हा पी पॉइंट, आणि पी पॉइंट पासून आपण या ठिकाणी ए ला. ओके, बघा आता ह्या दोन्ही ट्रायंगलच्या आपण लिहूया. फर्स्ट ट्रायंगल आपण घेऊया, ट्रायंगल कुठला, ए बी सी. ट्रायंगल ए बी सी चा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, रेशो म्हणजे अपॉन कुठला, एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा आहे ए पी बी. बघा हा ए बी आणि सी पहिला ट्रायंगल झाला. दुसरा ट्रायंगल ए बी पी किंवा ए पी बी. ओके, ए पी बी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इज इक्वल टू. ओके, सांगा आता जे पहिला थेरम आपण शिकलो काय, बेस इंटू हाईट, ते आधी लिहायचं. आता ट्रायंगल ए बी सी मध्ये बेस कोणता आहे बघा. ट्रायंगल ए बी सी बघा, ट्रायंगल ए बी आणि सी याच्यामध्ये बेस आहे ए बी. ए बी हा त्याचा बेस आहे. ओके, इंटू त्याची हाईट, पहिल्या ट्रायंगलची हाईट बघा काय, सी डी. सी डी ही त्याची हाईट झाली. रेशो म्हणजे अपॉन. दुसरा ट्रायंगल कुठला आहे, ट्रायंगल ए पी बी. ट्रायंगल बघा ए पी बी, इथे त्याची हाईट होती, ती हाईट तिला नाव देऊया पी एस. हां, मग ए पी बी मध्ये बेस काय आहे, ए पी बी ह्या ट्रायंगल मध्ये सुद्धा बेस काय आहे, ए बीच आहे. म्हणजे कारण आपण मगाशीच आधीच लिहिलंय काय की बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे, सेम आहे, इक्वल आहे. म्हणजे ए पी बी मध्ये सुद्धा बेस काय आहे, ए बीच आहे. म्हणून ए बी इंटू हाईट काय बघा, ट्रायंगल ए पी बी मध्ये हाईट काय, हाईट सेम आहे का, नाही, हाईट वेगळ्या आहेत. पी एस ही आहे हाईट, पी एस. ओके, H2. आता आपण इथे आपण H1 आणि H2 मानलं ना. बघा मग आता या ठिकाणी या स्टेपला ए बी न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखे झाले, म्हणजे ते काय होतील, कट होतील. म्हणून हा ए बी कट झाला. काय शिल्लक राहिला, सी डी अपॉन पी एस. सी डी काय आहे, पहिल्या ट्रायंगलची हाईट म्हणजे H1 अपॉन पी एस काय आहे, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट म्हणजे ती आपण म्हणणार H2. मग या ठिकाणी आपल्याला बघा काय मिळतंय फॉर्म्युला की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इज इक्वल टू
CD/PS म्हणजे H1/H2. मग याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट काय म्हणता येईल? आधी आपण काय दिलं होतं की इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर काय आहेत करस्पॉन्डिंग हाईट्स. बरोबर. मग आपण या ठिकाणी प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला म्हणून मिळेल बघा. देअरफॉर प्रॉपर्टी काय मिळते याच्यावरून आपण प्रॉपर्टी इथे म्हणणार आहोत की द रेशो देअरफॉर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal थोडं राहिलं जरा with equal bases. काय इक्वल होतं? इक्वल बेसेस आहेत ना. इक्वल बेसेस हे कशाबरोबर असतं? इज इक्वल टू द रेशो. कसला रेशो? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्या बरोबर. हे लक्षात घ्या, हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. करस्पॉन्डिंग हाईट्स. बघा, जेव्हा इक्वल बेसेस असतील तेव्हा त्याचा रेशो असतो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्स इतका. पहिली प्रॉपर्टी आपण बघितली, जेव्हा इक्वल हाईट्स होत्या तेव्हा त्याचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसेस बरोबर असतो. आणि जेव्हा इक्वल बेसेस असतात दोन्ही ट्रायंगल्समध्ये तेव्हा त्याचा एरियाचा रेशो असतो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा. म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला पुन्हा सांगता येईल बघा की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स H1/H2. ओके. थोडक्यात आपण मराठीत मी सांगते की समान लांबी पाया समान असताना म्हणजे समान, पहिली काय होती की समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. तसंच आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल की समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्या पहिल्या इथे सुद्धा गुणोत्तर म्हणणं आवश्यक होतं. क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या काय असतात? संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे बघा, पहिल्या प्रॉपर्टीत लक्षात घ्या, उंची समान दोन्ही त्रिकोणांची तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. आणि जेव्हा पाया समान असेल दोन्ही त्रिकोणांचा तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. लक्षात घ्या. इक्वल हाईट्स इक्वल असतील दोघां ट्रायंगलच्या तर त्यांचं एरियाचा रेशो असतो त्यांच्या करस्पॉन्डिंग
बेसिस इतका. आणि मग जेव्हा दोन्ही ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सचा इतका असतो. या दोन या ठिकाणी कंडिशन्स आपण महत्त्वाच्या बघितल्या. टेक्स्टबुकमध्ये बघा बरं. या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये प्रॉपर्टी 2 झाली बरोबर, पेज नंबर 2 वर. आता ह्या प्रॉपर्टी नंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली बघा, एक दिसतंय. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. आता ह्या फिगरवरून तुम्ही हे ब्लँक्स भरायचे आहेत वहीमध्ये आणि त्याच्यानंतर हे जे एक्झाम्पल सॉल्व करायला दिलेले आहेत ते सॉल्व करा. जेवढे आहेत सॉल्व केलेले ते अभ्यासा आणि मग नंतरची जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघूया नंतर. ओके. इथे रिमाइंडर्स दिलेत बघा. रिमेंबर दिस ते महत्त्वाचं आहे. ते तीनही पॉईंट्स पुन्हा लिहून घ्यायचेत. तीनही पॉईंट्स म्हणजे जो आपण पहिलं थेरम बघितलं, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, तो हा पॉईंट आहे. हा पॉईंट आहे तो. नंतर ही कंडिशन 1 आहे आणि ही जी आहे ही कंडिशन 2 आहे. म्हणजे ह्या 3 या ठिकाणी आपण हा मेन थेरम आहे आणि त्याच्यात हे उप आहेत, त्याचे सब थेरम्स या ठिकाणी आहेत. आणि मग नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 उद्या सॉल्व करायला घेऊया. ओके. थँक्यू.